आहे आणि टायमर देखील आपलं ऑन होईल. त्यासोबत पहिला बॉल पडल्यावरती आम्ही टाइम तुमचा ऑन करतोय. विनंती, एक एक मिनिट महत्त्वाचा आहे. संध्याकाळी 6 वाजता अंधार पडतो आणि त्यामुळे थोडं सहकार्य करणं गरजेचं आहे. दिवस लहान असल्या कारणानं थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. संयम खक्के बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. षटक क्रमांक 1 साठी तुमचं टायमर सुरू झालंय. 1 वाजून 3 मिनिटांनी पहिला बॉल पडतोय. पहिला बॉल फटका चांगला आहे. खेळाडू आहेत मिड ऑफच्या दिशेने थोडेसे वाईट गेलेत आणि तोपर्यंत एक धाव प्राप्त झाली आहे. एका धावेने डावाचा श्रीगणेश झालाय. बँकर्स प्रीमियर लीग सीझन 4 ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि एका धावेने या डावाचा श्रीगणेश झालाय. अगली गेंद संयम खक्के। मैं आपको बता दूं कि संयम खक्के इस टूर्नामेंट का सबसे महंगा खिलाड़ी कि जिन्होंने काफ़ी उन पर एक अच्छा बहुत बड़ी लंबी राशि लगाई थी और सबसे महंगा खिलाड़ी इस बार बॉलिंग कर रहा है संयम खक्के। इन्होंने काफ़ी अच्छी गेंदबाजी इसके पूर्व भी तीनों सीजन में की थी। एक अलग प्रकार की कुछ एक्शन है उनकी और बहुत अच्छी गेंद और एक गेंद और देखो जिस बात का जिक्र मैंने किया था संयम कक्के ने वही गेंद डाली। थोड़े बीट जरूर हुए थे गेंदबाज, हवा में गेंद थी लेकिन नो मैन एरिया में कैच था, इसलिए जेएल सुपर किंग को कोई नुकसान नहीं। फिर से एक बार संयम राइट आर्म ओवर द विकेट अंपायर को पार करती हुई एक गेंद और बहुत अच्छी गेंद गुड लेंथ पे गेंद थी लेकिन इसको अच्छी तरह से स्टीयर किया था। गेंद गई 4 रन के लिए और इस 4 रन के साथ स्कोर हुआ जेल सुपर किंग का 8 रन। संयम की अगली गेंद और फिर से ये दूसरा चौका इस गेंद के ऊपर। जिस गेंदबाजी के लिए वो जाने माने जाते हैं इस बार थोड़े से अपनी लाइन से भटकते हुए संयम। और फिर से ये दूसरा चौका इस गेंद राइट आर्म ओवर द विकेट। फिर से थोड़ा सा बदलाव किए जा रहे हैं संयम। फील्डिंग में सजावट करते हुए संयम फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट, अंपायर को पार किया, फिर से हवा में गेंद खेलाया और तीसरी बाउंड्री। थोड़े से चुके, नहीं तो ये 6 रन हो सकते थे। थोड़ी सी शायद संयम अपनी दिशा से भटकते हुए, जिस तरह से वो गेंदबाजी के लिए जाने जाते हैं वो दिशा में, उस दिशा में वो गेंदबाजी नहीं कर पा रहे। पार किया, फिर से हवा में गेंद खिलाया और तीसरी बाउंड्री। महंगा ओवर संयम के हाथों में गिरा है। संयम खक्के थोडासा महागडा राहिलाय पहिल्या षटकामध्ये. बॅटरनं त्याला थोडंसं चार्जअप केलंय आणि त्याच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलंय. एकूण 16 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होईल. साकेत बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल हाफ ट्रॅकर अपरकट करण्याचा प्रयत्न, हवेत उंच बॉल गेला. क्षेत्ररक्षकासाठी संधी देखील होती परंतु सेल ड्रॉप झालाय. अपील झाली आहे पंचांकडे परंतु 2 धावा मे बी कंप्लीट झाल्यात का चेक केलं जाईल. 2 पंच एकमेकांसोबत संपर्क साधतायत. नक्की काय घडले आपल्यापर्यंत चित्र स्पष्ट होईल. नॉट आउट पंचांचा निर्णय आलाय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. तर
बेल्स कशा ब्रेक झाल्या रिव्ह्यू घेतलाय. चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. तर पहिल्या बेल्स डिस्लॉकेट झाल्यात. डिस्लॉकेट झाल्यानंतर बॉल हातामध्ये आलाय आणि त्याच्याचमुळं फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित असतील. पहा, पहिल्या बेल्स डिस्लॉकेट झाल्या, त्यानंतर बॉल हातामध्ये आलाय, त्याच्यामुळं फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित असतील. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. यावेळेस हवेमध्ये बॉल एका धावेचा प्रयत्न आहे, एका धावेचा प्रयत्न झाला आणि 1 धाव या ठिकाणी पूर्ण होईल. क्षेत्ररक्षण करणारी टीम, तुम्ही तुमचा रिव्ह्यू जो होता एक तुमचा ऑफिशियल रिव्ह्यू तो तुम्ही घेतलेला आहे. यापुढे तुम्हाला रिव्ह्यू नसेल याची देखील नोंद आपण करून घ्या. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 19 विदाउट लॉस. चांगली सुरुवात या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमने केली आहे. वेल बिगन इज हाफ डन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, हवेमध्ये बॉल, विकेट कीपर डाऊन दी बॉल आणि ग्लोव्स त्यांच्या हातामध्ये होते तरी देखील नजर बॉलवरची हटवली आणि झेल ड्रॉप झालाय. 1 धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. क्षेत्ररक्षणामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. आम्ही मुंबईकर संघाला आतापर्यंत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, हवेमध्ये बॉल ड्रॉप होताना पाहायला मिळाले. कामगिरी सुधारवणं गरजेचं आहे क्षेत्ररक्षणामध्ये. पुणे कमांडोज आणि कोकण टायगर आपण देखील प्लेइंग 11 आपली जमा करा. हाफ ट्रॅकर हा बॉल होता ऑन साइडला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, हवाई फायर आणि बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषच्या बाहेर. इट्स मॅक्सिमम बँकर प्रीमियर लीग सिक्सर. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि कमालीचा फटका आपण पाहिला. फलंदाज मोहन कोकणे यांच्या बॅट मधून 5 बॉल मध्ये 12 धावांवरती ते नाबाद आहेत आणि एकूण धावपलकावरती धावा आहेत 26. कमालीचा बॉल, लेंथ अगदी फुलर होती. पाठीमागच्या बॉल वरती मोठा फटका लागला हाफ ट्रॅकर वरती. यावेळेस बॉलच्या लेंथ मध्ये सुधारणा पाहायला मिळाली. चांगला चेंडू, क्रॉस करेक्शन, खरं तर आपण पाहतोय कोर्स करेक्शन गोलंदाजाने केला आणि कोर्स करेक्शन करत असताना एक चांगला बॉल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. एक बॉल शेवटचा एक बॉल अद्याप या षटकामधला शिल्लक आहे. 26 धावा धावपलकावरती. कोर्स करेक्शन खूप चांगलं पाहायला मिळालं गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला बॉल हाफ ट्रॅकर, त्यानंतर पुढचा बॉल खूप चांगला पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल होता, हवेमध्ये खेळले. क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहेत. 3 अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय आणि यावेळेस मोहन कोकणे बाद होतील. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. एकूण धावपलकावरती धावा आहेत 26.
गोलंदाजी ट्रॅकवरती वैभव सरगर दाखल झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. फलंदाज स्टेप आउट जरूर झाले होते. वाईट बॉल त्या माध्यमातून मिळाली अवांतर धाव आणि अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 लॉस ऑफ दी 1 विकेट. ओव्हर नंबर 3. षटक क्रमांक 3 आता सुरू आहे. 27 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. ज्यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती बॉलला गॅदर केलंय आणि इवन बाउन्स तुम्हाला टेनिस क्रिकेटचा सीमारेषेनजीक देखील पाहायला मिळाला आणि तिथे एकच धाव प्राप्त होईल. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 28. 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस हलक्या हातानं फॉरवर्ड डिफेन्स केले. कव्हर रिचन मध्ये बॉलला खेळत तोपर्यंत एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती. 29 लॉस ऑफ दी 1 विकेट. खरं तर बँकिंग क्षेत्रातील हे सर्व बँकर्स आणि आज मात्र एक वेगळा दिवस त्यांच्या आयुष्यामधला. हाफ ट्रॅकर हा बॉल असतो. हवेमध्ये बॉल आहे. बराच काळ हवेमध्ये राहिलाय परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये क्षेत्ररक्षकांच्या मधोमध हा बॉल पडलाय आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. वैभव सरगर बॉलिंग ट्रॅक वरती. स्वदेश पाटील 7 बॉल मध्ये 17 धावा त्यांनी बनवल्यात. चांगली बॅटिंग केली. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला हुक केलाय आणि बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. धावा मिळतील 6. षटकार. $37 लॉस ऑफ दी 1 विकेट. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. स्वदेश पाटील चांगली बॅटिंग करतायत. अप्रतिम फटका. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉलच्या मेरिट वरती. क्रिकेटचा खेळ खूप सोपा आहे परंतु तुम्हाला बॉलच्या मेरिट वरती खेळता आला तर सोपा आहे आणि तेच चित्र आतापर्यंत स्वदेश पाटील यांच्या बॅट मधून पाहायला मिळालंय. पुढचा बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र हवेमध्ये बॉल साकेत आहेत. जज करतायत बॉलला. बॉलच्या खाली पोहोचलेत. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय आणि इथे आली सफलता. फलंदाज बाद होतील. आमिर खान या ठिकाणी बाद झालेत. आपल्याला पाहायला मिळत आहेत 38 लॉस ऑफ द 2 विकेट. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 38. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. चला निर्धारित वेळेपेक्षा थोडासा जास्त वेळ लागतोय. घाई करणं गरजेचं आहे गोलंदाजी करणारी टीम. ज्यावेळेस हवेमध्ये बॉल आहे आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. बॉल ट्रॅव्हल झाला थर्मॅन क्षेत्रामध्ये. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. 3 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. ज्यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये अलॉंग दी कार्पेट बॉल ट्रॅव्हल झाला. एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव अगदी सहज पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 41 लॉस ऑफ दी 2 विकेट.
41 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगलं क्रिकेट बँकर्स मध्ये देखील एक वेगळं टॅलेंट दडलेलं आहे आणि ते आज या मैदानावरती पाहायला मिळाले. वाईट बॉल त्या माध्यमातून मिळालेले अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 42, 42 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा धावपलकावरती या. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलाय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. खरं तर जीविका आणि उपजीविका हे दोन विषय माणसाच्या जीवनामध्ये महत्त्वाचे असतात. जसं लाईफ आपण 3 विभागामध्ये माणसाचे विभागतो, पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ आणि सोशल लाईफ. तसं जीविका आणि उपजीविका हे दोन विषय असतात. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, काऊ फेसला बॉलला फेकून दिलाय. सीमा रेषच्या पलीकडे बॉल जाईल. इट्स मॅक्सिमम षटकार. आपण जीविका आणि उपजीविका या विषयांबद्दल बोलत होतो. पहा, बँकेमध्ये काम करणं हा उपजीविकेचा विषय झाला, परंतु जीविकेचे विषय प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात आणि त्यापैकी एक विषय म्हणजे क्रिकेट हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय बनलाय. म्हणजे आपल्याकडं आपला खेळ जरी राष्ट्रीय कबड्डी असेल, हॉकी असेल, तरी देखील आपण नेहमी काय खेळतो तर क्रिकेट खेळतो आणि हा जीविकेचा विषय आहे. आणि त्याच खेळाला आज मात्र या बँकर्स लोकांनी प्राधान्य दिलंय आणि त्या माध्यमातून बँकर्स प्रीमियर लीगचं हे पर्व चौथं आपण पाहतो. यावेळेस देखील धाव येऊ शकली नाही आणि खूप लेट आता धाव घेण्याचा विचार देखील केलाय. यस, एक धाव या ठिकाणी पूर्ण होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत एकच धाव शेवटच्या बॉलवरती आली. 49 धावा धावपलकावरती आहेत. 49 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 49 धावा धावपलकावरती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 49 लॉस ऑफ दी 2 विकेट. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा धावपलकावरती आहेत 4 षटकांमध्ये. खूप चांगली कामगिरी जेएल सुपर किंग टीमची पाहायला मिळाली आहे. पुणे कमांडोज संघाने आपली प्लेइंग 11 जमा केली आहे. कोकण टायगर संघ आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील प्लेइंग 11 आपली जमा करा आणि थोडीशी घाई करा. 4 षटकांसाठी जवळपास 22-23 मिनिटं लागले. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. पुढच्या 7 मिनिटांमध्ये 2 षटकं आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आम्ही मुंबईकर थोडीशी घाई करा, विनंती आहे. मुंबईकर नेहमीच घाई करत असतात. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव पूर्ण होईल आणि एका धावेसोबत 50 अप झाली आहे बॅटिंग करणारी टीम जेएल सुपर किंग्स. 50 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दिलीप गिरी बॉलिंग ट्रॅक वरती बॅटिंग साठी. स्वदेश पाडेल ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर. हा बॉल वेल लेफ्ट केलाय. वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय. अमांतर धाव धावपलकावरती जोडली जाईल. 51 धावा धावपलकावरती. 51 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 51 धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 सुरू आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चांगलं फुटवर्क पाहायला मिळाले. एका धावेचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये सफलता मिळेल. अपील झाली आहे. वाईड बॉल कॉल पुन्हा एकदा केलाय आणि वाईडच्या माध्यमातून अवांतर धाव मिळेल. वैभव सरगर आणि नितिराज कुंभार दोन्ही ऑर्गनायझर एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतायत. या मॅच मध्ये मजा येईल, परंतु कोणी जिंकू देत, जिंकणार मात्र बँकर्स आहेत. ही गोष्ट खूप महत्वाची. ही भावना आपण एखाद्या क्षेत्राला इतकी वर्ष देतो, ती भावना खूप महत्वाची असते. एका क्षेत्रामध्ये इतक्या वर्ष काम केल्यानंतर तिथे आपण बँकर्स बनून जातो. ही गोष्ट महत्वाची. टीम क्रिकेटचं दोन मैदानावरती नक्कीच पाहायला मिळेल. दोन ऑर्गनायझर एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतील. वैभव सरगर असतील आणि
हा तुषार शिंदे, तुम्ही खूप छान सांगितलं की दोन ऑर्गनायझर एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत आणि तुम्ही सांगितलं जिंकलं कोणीतरी, बँकर्स जिंकणार आहे. इथे थोडीशी दुरुस्ती करता येईल. छान कॉमेंट्री आपण करत आहात, तर याच्यामध्ये एक दुरुस्त करता येईल की बँकर जरी जिंकले असले, कोणी जरी जिंकत असलं तरी क्रिकेट मात्र जिंकणार आहे. क्रिकेट आपण खेळतो आहे. खूप छान कॉमेंट्री. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल आणि यष्टांचा वेध घेतला या बॉलने. फलंदाज त्रिफळाचीत होतील. क्रिकेट पाच मात्र षटकांचा जिंकणार खेळ आहे. पूर्ण क्रिकेट झालाय. आपण तीन खेळतो आहे. गड्यांच्या खूप छान मोबदल्यामध्ये कॉमेंट्री. धावफलकावरती धावा आहेत 55. 55 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ दी 3 विकेट. पाच देखील षटकांचा फुलर खेळ पूर्ण लेनचा झालाय. बॉल थोडीशी घाई आणि करणं गरजेचं आहे. यष्टांचा वेध क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण देखील थोडंसं सहकार्य करा. नवीन फलंदाज मैदानावरती एंटर होत आहेत. क्रमांक 5 वरती साहिल पराटे मैदानावरती दाखल होत आहेत. खूप जवळचा संबंध असतो. किमान पैशासाठीच बँका म्हणल्यात. पैशाचं गाणं लागल्यावरती चला, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल. साकेतजी जजमेंट खूप चांगलं होतं, परंतु बॉल खूप दूरवरती आलाय. क्षेत्ररक्षक होते परंतु ते बनलेत फक्त दर्शक. षटकार. या क्षेत्र थँक्यू. दुपारचं आपलं लंच आलेलं आहे. ज्यांना जेवण करायचं त्यांना विनंती, आपण जेवण करू शकता. लंच करून घ्या ऑल द बँकर्स. यावेळेस एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव प्राप्त होईल आणि 46 धावेंवरती पोहोचलेत स्वदेश पाटील. 18 बॉलमध्ये 46 धावा, 72 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या षटक क्रमांक 6 मधील. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक बनवण्याच्या अगदी उंबरठ्यावरती आहेत स्वदेश पाटील आणि त्यांच्या जोडीने सुनील पराटे आपण पाहतोय मैदानावरती आहेत. गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत. मोठा फटका, व्हॉट अ शॉट दॅट इज. फुलर लेनचा बॉल आणि कमालीचा फटका. ओरपिच हा बॉल होता, त्याला पाठवलंय काऊ फेजला दूरवरती. मॅक्सिमम तर आलाय आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 78. 6 षटकांचा खेळ संपलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 78 धावा. जुना बॉल तो असेल तर मैदानावरती द्या. जुना बॉल मैदानावरती द्या. थँक्यू. 78 धावा धावफलकावरती आहेत. 78 लॉस ऑफ द 3 विकेट. सहा षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 78 धावा धावफलकावरती आहेत. 78
रन संधी स्कोर 78 धावा धावपलकावरती आहेत. स्वदेश पाटील स्ट्राइक एंड वरती आहेत. साकेत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. बनतील दर्शक आणि या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक बनवलं गेलंय. फलंदाज स्वदेश पाटील यांच्या माध्यमातून 19 बॉल मध्ये 50 धावांवरती नाबाद आहेत. अप्रतिम इनिंग पाहायला मिळाली आहे स्वदेश पाटील यांची. स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक त्यांच्या नावावरती आहे. पुढचा बॉल गोलंदाज साकेत यांचा. स्टेप आउट होऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. काऊ फेजला क्षेत्ररक्षक आहेत. वैयक्तिक 51 धावेंवरती पोहोचले. स्कोर जाऊन पोहोचलाय 83 धावेंवरती. 83 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर नंबर 7 इज इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 7 मार्गस्थ असताना धावपलकावरती धावा आहेत 83. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि त्यांच्या जोडीने साहिल पराडे यांच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. पुढचा बॉल फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलच्या दिशेने क्षेत्ररक्षक, परंतु बॉल सीमारेषच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने. हा देखील चौकार आहे. या सामन्यामध्ये रेकॉर्ड तुटत चाललेत. असं म्हणतात ना, विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं, कुछ लोग रेकॉर्ड तोड़ देते हैं. उनमें से एक स्वदेश पाटील आणि ही जोडी. आता साहिल देखील चांगली कामगिरी करतायत. एकूण धावपलकावरती धावा आहेत 87. आजच्या दिवसामध्ये हा दुसरा रेकॉर्ड झालाय. आजच्या दिवसामधील उच्चांकी धावसंख्या आता धावपलकावरती आहे 87 लॉस ऑफ द 3 विकेट. 87 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 87 लॉस ऑफ द 3 विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. साकेत आहेत. 3 बॉल मध्ये 9 धावा आतापर्यंत आल्यात. मोठा फटका समोर दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. फुलर लेनचा बॉल आणि बॉलला पाठवलंय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखीन एक लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव्ह. 1 मोर मॅक्सिमम. 93 धावा धावपलकावरती आहेत. धावांचा पाऊस अक्षरशः या हिवाळ्यामध्ये पडलाय. जरी मोसम विंटरचा असेल तरी धावांचा पाऊस, रनचा पाऊस इथे मैदानावरती पडलाय. आणखीन एकदा बॉल हवेत उंच तर गेलाय. दूर जाईल का हा प्रश्न आहे आणि हा देखील बॉल दूरवरती जातोय. क्या बात आहे. साहिल यांच्या बॅट मधून आणखीन एक मॅक्सिमम. स्कोर मूव्स ऑन 99 लॉस ऑफ द 3 विकेट पडला. 99 धावा धावपलकावरती आहेत आणि अगदी 100च्या उंबरठ्यावरती पोहोचलाय या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम JL सुपर किंग्स. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉलला फेकून दिले. बॅकफुटला गेले. क्रिजचा डेपचा उपयोग केलाय आणि आडव्या बॅटने प्रहार करत असताना स्कोर झालाय 105. 105 धावा धावपलकावरती. पुणे कमांडोज आणि कोकण टायगर्स दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस साठी येणं गरजेचं आहे. पहा, इनिंग ब्रेक मध्ये ही गोष्ट अनिवार्य आहे की टॉस झाला पाहिजे. इट्स मॅन्डेटरी की मिड मॅच मध्ये टॉस झाला पाहिजे. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. धावांचा जो वेग आहे तो थांबायला तयार नाही. आणखी एक बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. इथे धावा किती ते पाहिजे. 3 धावा तर पूर्ण झाल्यात आणि कदाचित 2 धावा पूर्ण झाल्यात. ओके, 2 धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 107 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. संयम खक्के गोलंदाजी ट्रॅक वरती, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, थोडेसे महागडे राहिले होते अंतिम षटकामध्ये.
पुन्हा एकदा जबाबदारी त्यांच्यावरती आहे. पुन्हा एकदा हवेत बॉल लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहेत, प्रयत्न करतील, परंतु बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. खिलाडी के मस्तक के दस्तक देती हुई एक और गेंद सीमारेखा के बाहर. आणखी एक राहिले होते षटकार. अंतिम प्रयत्न करतील. 113 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस देखील फटका चांगला गॅप मध्ये बॉल काऊ फेज आणि लॉंग ऑनच्या दरम्यान बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामधून आणखी एक चौकार. 117 धावा धावफलकावरती. 5 मध्ये 28 साहिल पराटे आणि 23 मध्ये 63 स्वदेश पाटील. आणखीन एक बॉल हवेत उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल निसटलाय आणि पुन्हा एकदा जीवनदान मिळते फलंदाजांना. आणखी एक धाव. 118 धावा धावफलकावरती आहेत. 118 लॉस ऑफ द 3 विकेट. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहे. साकेत बॉलच्या दिशेने मूव्ह करतायत. एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव तर आरामात पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 119. 119. स्वदेश पाटील 24 मध्ये 64, 6 मध्ये 29. साहिल पराडे शेवटचा बॉल या डावामधला शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती देखील स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल थर्डमॅन क्षेत्रामध्ये पोहोचलाय आणि लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धाव शेवटच्या बॉलवरती आली. 120 धावा झाल्यात. 120 आणि 121 इज द टार्गेट. 121 धावांचं लक्ष आहे. टॉस साठी लगेच या. सन्माननीय श्रीमान अरविंदजी मोरे साहेब, रिटायर्ड स्टाफ बँक ऑफ महाराष्ट्र साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला, अरविंदजी मोरे साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. टॉस केला जाईल अरविंदजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते. अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व आहे अरविंदजी मोरे साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. दोन्ही कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी जॉईन व्हायचंय. कोकण टायगर्स आणि पुणे कमांडोज टॉस साठी या, विनंती आहे. कोकण टायगर्स आणि पुणे कमांडोज विनंती, आपण टॉस साठी दोरीत या. पुणे कमांडोज संघाचे संघनायक आपल्या विनंती, आपण टॉस साठी या. पुणे कमांडोज टीम कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी यायचंय. चला, यस, धन्यवाद, थँक्यू तुषार सर. टॉस बॉक्स मध्ये आपण वळतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्री मॅच प्रेझेंटेशन मध्ये टॉस होतोय. टॉस बॉक्स मध्ये अरविंदजी मोरे साहेब यांचे शुभ असे टॉस राणे विकेट सकवली ते केला जातोय. टॉस जिंकलाय टीम पुणे कमांडर्स आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट इन्व्हाइट केले कोकण टायगर्सला आमंत्रित केले बॅटिंग साठी. एक चांगलीच मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. चला, ऑन गोईंग मॅच कडे आपण वळतोय. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाणार आहोत. टार्गेट इथे सेट करण्यात आले तब्बल 121 धावांचा. चला, फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. चला, जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे. जे कोणी टीम्स ची मॅच नाही आहे त्याने आपण जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. विनंती आहे, त्याचा आस्वाद घ्या. विनंती आहे, जे कोणी खेळाडू मेंबर्स या आपण जेवून घ्यायचंय. जेवण देखील आलेलं आहे. चला, ऑनगोइंग मॅच कडे आपण वळतोय. लगेच फिल्डिंग सेट करा प्लीज. जेएल सुपर किंग्स, चला फिल्डिंग सेट करून घ्या. वेळ का होतोय, कारण की आधीच खूप वेळ झालेला आहे. अजून याच्यानंतर 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. मित्रांनो, प्लीज स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. चला, अंपायर देखील सज्ज आहेत.
चला फिल्डर्स प्लीज. JL सुपर किंग्स. चला नितिराज सर थोडंसं स्पीडअप करा, तुमच्या टीमला सांगा, कारण की वेळेवरती सर्वच मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला बॅट्समन पाठवा. आम्ही मुंबईकर फार वेळ घेत आहेत, अन्यथा पॅनल्टीच्या सामोरी जावं लागेल. लास्ट कॉल. चला बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. दोन्ही अंपायर्स चला या, आपण पण ऑफिशियल अंपायर्स चला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मॅचला लगेच सुरुवात होईल. तब्बल 121 धावांचा पाठलाग करायचा आहे. 121 चा टार्गेट सेट करण्यात आलाय सेकंड इनिंग मध्ये. दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. दिलीप आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. स्ट्राइक एंडला दिलीप, नॉन स्ट्राइकला विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज. मग दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर जर असतील तर आपण कॉम्बॉक्स मध्ये या प्लीज, जेणेकरून आमच्यापर्यंत प्रॉपरली नाव त्यांचं पोचावा प्रत्येक खेळाडूचा. येस मॅच ऑन. स्ट्राइक एंडला बॅटर दिलीप. यावेळेस ऑन साइडला अलॉंग विथ कार्पेट फटका सजवलाय. एक सिंगलनी सुरुवात. बघा बॉलर नेम अनिल.
बॅट्समॅन टीम बॅटिंग टीम आपला एक्स्ट्रा प्लेअर प्लीज पाठवा, आपल्याला वारंवार पुकार येतोय, सहकार्य करा. बॅटर नेम आमच्यापर्यंत देखील पोहोचवू द्या. नेक्स्ट बॉल यावेळेस कोलो टप्प्याचा बॉल होता, अलग विथ कार्पेट. पुन्हा एकदा 20 प्रेक्षमध्ये खेळलेत. नो बॉलचा कॉल आला. यस, नो +1 टोटल. और यहाँ पे थ्रो के लिए गेंदबाज इस थ्रो साठी यावेळेस बाद केले गोलंदाजाला. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेस वाईटनी सुरुवात केली आहे. यावेळेस हवेमध्ये बॉल प्रहार केलाय. पुढे खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत. बॉल तिथे स्टॉप झालाय. थोडस आउटफील्ड चेंजेस पाहायला नक्कीच मिळतात. इथे एक सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आहे. सिंगलनी धावा पुढे सरसवतात, परंतु 121 धावांचं तब्बल टार्गेट सेट करण्यात आलंय आणि 121 धावा बनवायच्या असेल तर चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करावी लागेल. ओ यावेळेस यॉर्कलेचा बॉल होता. पुन्हा एकदा यावेळेस डॉट बॉल. यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका सजवला. एक सिंगल पुन्हा एकदा बॅक टू बॅक सिंगल आली आहे. एक धावा इथे आपल्याला पाहायला नक्कीच मिळतात. फुटचा बॉल पुन्हा एकदा विनायक. यावेळेस लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन साइडला फिल्डर कोणतेही नाहीये, धावतायत फक्त इथे. दोन धावा इथे नक्कीच एकवडले गेल्यात. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि 7 धावा धावफलकावरती पाहायला नक्कीच मिळतात. बँकर्स प्रीमियर लीग 2025 दुपारचं सत्र पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. सर्वच युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतात. संपूर्ण देशभरातून ही स्पर्धा लाईव्ह पाहतात, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय. बँकर्स प्रीमियर लीग 2025 पर्व 4 तुम्ही पाहतात. आज पहिला दिवस आणि ही मॅच नंबर 3. बॉलिंग मार्कवरती नितीराज ओनर आहेत आणि ऑर्गनायझर देखील आहेत या संपूर्ण स्पर्धेचे. भरपूर मेहनत या स्पर्धेवरती घेतली आहे. ओहो, परंतु या कॅच वरती मात्र मेहनत तिथे घेतली आहे फिल्डर यांनी. लाजवाब कॅच, व्हॉट अ कॅच. आणि इथे टिपलाय झेल आणि संकुष्ट आहे. फलंदाज दिलीप यांचा खेळ, फलंदाज बाद. Match number 3. नितीराज कुंभार ज्यांचं विशेष कौतुक या संपूर्ण स्पर्धेची जिम्मेदारी आणि आता ही टीमची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती घेतली आहे. न्यू बॅटर पुन्हा एकदा विजय मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही विजय मैदानाच्या आतमध्ये आहेत. नितीराज कुंभार त्याच दरम्यान आमचे वैभवजी सरगर साहेब, दोघांचं ह्या एवन जोडीचं आपण विशेष कौतुक करूया. ही संपूर्ण स्पर्धेची जिम्मेदारी कोणामध्ये यशस्वी झाली असेल ते दोन्ही व्यक्तिमत्व आहे, हे दोन्ही चेहरे आहेत. भरपूर मेहनत दोघांनी केली आहे आणि संपूर्ण स्पर्धा कशी सक्सेस व्हावी ते देखील त्यांच्या खांद्यावरती भरपूर सारी जिम्मेदारी आहे. लो फुल टॉस बॉल यावेळेस फुल केल्या ऑन साइडला, मिड विकेटला, फिल्डर नाहीये कोणती आणि 1 बाउन्स सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 4 4. चौकार नक्कीच आलाय आणि चौकाराच्या मदतीने आपण पाहिला तर धावफलक जम पोहोचलोय 11 धावसंख्येवरती. 11 ऑन बोर्ड, 11 एक और 11 11 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2
प्रगतीपथावरती आणि नितीराज विरुद्ध सध्याच्या घडीला आपण पाहतोय आक्रमण हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा बॉल ऑफ द यार्ड सज्ज झालेत नितीराज. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये. डीप लॉंग ऑनचा फिल्डर आलेत, बॉल कलेक्ट केले, फेकले, तोपर्यंत या 2 धावा मात्र कंप्लीट नक्कीच झाल्यात आणि 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचले. 13-13 ऑन ए बोर्ड. एकदम स्लो गतीमध्ये तुम्हाला पाहायला नक्कीच मिळत आहे. तब्बल 121 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस टॉप फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा आडवा बॅटने एक सिंगल, स्ट्राइक रोटेट झाली आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन ए बोर्ड. भरपूर मोठा टप्पा पार करायचा आहे. तब्बल 121 धावांचा पाठलाग करायचा आहे. 121 धावा होतील का नाही पाहणं फार गरजेचं राहील, परंतु इथून पुढे टॉप गिअर वरती बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. यावेळेस बॅटची लीडिंग एज आणि यस फलंदाज होतील बाद. परत एक धक्का लागत असताना अजून एक धक्का लागलाय. महत्वाची विकेट इथे कॅरी झाली. विजय यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. एक विजय मैदानाच्या आतमध्ये आहे, दुसरे विजय बाहेर परत आहेत आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर वैभव होतात, वैभव सरगड. आणि आता ऑर्गनायझर वर्सेस ऑर्गनायझर ही मॅच सध्याच्या घडीला चालू आहे आणि ओनर वर्सेस ओनर ही मॅच देखील चालू आहे. घटक आणि आता एकमेकांच्या विरोधात फाईट करते. कुठला ऑर्गनायझर एकमेकांवरती भारी ठरेल? एका बाजूला नितीराज राज्य करेल का, तर दुसरा वैभवशाली वैभव या मॅच मध्ये पलटवार करेल का, पाहणं फार गरजेचं आहे. यावेळेस दोन्ही इव्हन जोडी समोर एकमेकांसमोर फाईट करतात. नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहत असतो आणि जी स्पर्धा यशस्वी कशी होईल ऑर्गनायझरचं काम असतं आणि ते दोन्ही काम आमचे दोन्ही ऑर्गनायझरने केले. विशेष आपण कौतुक करूया नितीराज कुंभार सर असतील, तदनंतर आमचे वैभव सरगर सर असतील, कारण की वैभव सरगर सरांचा विशेष कौतुक आपण करणार आहोत, कारण की मॅन ऑफ द सिरीजसाठी तब्बल रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलाय. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर त्यासाठी देखील तब्बल 2,500 रुपयाचं कॅश प्राइज वैभवजी सरगर सर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलाय. त्याचे देखील विशेष आपण कौतुक आभार आपण करणार आहोत. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 3 घेऊन आलेत दीपक आलेत बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक 3 दीपक. स्ट्रायकिंगला बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव. ओ यावेळेस सॉफ्ट स्ट्रोक मिडल ऑफ द बॅट आणि इथे थेट पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. तडाखा दाखवत असताना मैदानावरती आणि आलाय हा षटकार. मात्र वाट लावली आहे गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय, हल्ला चढवलाय. ओ यावेळेस देखील ओव्हर त्या कव्हर सीट करायचा प्रयत्न होता अलॉंग विथ कार्पेट. एक सिंगल स्ट्राइक रोटेट झाली आहे आणि जेव्हा जेव्हा आपण पाहतोय ही शैली आपल्याला पाहायला मिळते चांगल्या बॅट्समनची. षटकारानंतर स्ट्राइक रोटेट करणं देखील फार गरजेचं असतं आणि तेच मात्र वैभव सरांनी मात्र केलंय. स्कोर कार्ड मध्ये चेंजेस पाहायला नक्कीच मिळतात. 22 धावा, इथून पुढे अजून तब्बल 99 धाव्यांची आवश्यकता आहे. वुडचा बॉल ऑफ केला ऑन साइडला, डीप मिड विकेटला फिल्डर आहे आणि यस टेकन. अजून एक धक्का लागत असताना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर.
विजय यांना 1 more विकेट डाऊन. फलंदाज बाद. यावेळी चुकीची कामगिरी गोलंदाज करत असताना ऑफिशियल अंपायर सामित डांगरे सर सांगतात येस इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय 23-23. मॅच आता मी तर म्हणेन एका बाजूने झुकते की काय, कारण की प्रयत्न चालू आहेत परंतु तिथे मात्र धावा येत नाहीयेत. रन रेट आपण पाहिला तर 17.23 सरासरीने तर धावा बनवाव्या लागतील. दीपक बॉलिंग मार्कवरती आहे. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. राईट अराउंड विकेट. पुढचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगलनी काही घडणार नाहीये. धावा इथे जर पलटफेर करायचं असेल तर धावा बनवणं फार गरजेचं आहे. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करणं आता फार गरजेचं राहिलंय. बॅटिंग करत असताना टीम आम्ही मुंबईकर या संघाला टॉस जिंकला होता. फिल्डिंगचा निर्णय घेतला. मी तर म्हणेन चुकीचा निर्णय ठरला की काय, कारण की जी काय बॅटिंग केली ती बॅटिंग करतच राहिला तो बॅट्समन. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक, अल्टी पलटी आणि बॉल सीमा रेषा बाहेर कल्टी, चौकार. करत असताना दोन्ही बॅटर्सला 3 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 29 धावा धावफलकावरती आहेत. अजून येणारे 30 बॉल आणि 92 धावांची आवश्यकता. 92 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल. 92 रन्स की जरूरत है. 30 गेंदे शेष. चला थोडंसं स्पीडअप करा, टायमर ऑन आहे. अजून आपल्याला बऱ्याच मॅच कव्हर करायचे आहेत. आय थिंक अजून 3 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे प्लीज. एक बॉलची सुरुवात आपण पाहतोय. अगदी डॉट वरती सुरुवात झाली. आमिर आलेत बॉलिंग मार्कवरती. ओवर नंबर 4 षटक क्रमांक 14 गेंदबाजी के लिए आमिर इनको इनवाइट किया है. और यहाँ पे बल्लेबाजी के लिए सागर, और सागर को परतना पड़ेगा मैदान के बाहर. और एक धक्का लगता हुआ सागर बैक टू डकआउट. ओवर नंबर 4 षटक क्रमांक 14 गेंदबाजी के लिए हे डोंगर पार करायचं आहे. परंतु आतापर्यंत फक्त 29 धावा धावफलकावरती लागलेत. लॉस ऑफ 4 विकेट्स. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावरती आहे. ओ यावेळेस टप्पा पडला. क्रॉस हँडेड स्ट्रोक खेळायचा होता. व्हाईट बॉल.
लेग स्टिकच्या बाहेर बॉल, यावेळेस बॉल ट्रॅव्हल होतोय आणि वाईट बॉलची सांगता होत असताना 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 ऑन ए बोर्ड. 30 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. पुरुष एकदा बॉल होतो यार. यावेळेस फिल्डर आहे, चांगलं स्टॉप केलं बॉलला आणि डायरेक्ट हिट. परंतु इथे पॉपिंग ग्रीज मध्ये बॅटर सेफ लँड होत असताना आणि एक सिंगल कंप्लीट होते. 31 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये उर्वरित. राईट अबोव द विकेट. पुन्हा एकदा फुटून खेळण्याचा प्रयत्न. वैभव सरगर मैदानाच्या आतमध्ये आहेत. ऑर्गनायझर आणि टीमचे ओनर देखील. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू आहे आणि क्या बात आहे. दुसरी धाव देखील अगदी चित्ताच्या वेगाने हरिणाच्या चपाळ्याने मात्र कंप्लीट झाली आहे आणि 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 33 धावसंख्येवरती. 33 ऑन ए बोर्ड. 33 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. लास्ट बॉल पेंडिंग. हो यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक. वॉटर स्ट्रोक. आणि इथे देखील आपण पाहतोय बॉल चाललाय हवाई सफर करत असताना अल्टी पलटी आणि बॉलनी केलाय सीमारेषा बाहेर कल्टी. थँक्यू. काय कामगिरी केली आहे वैभवशाली वैभव मैदानाच्या आतमध्ये. अजून एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर आलेत वेगाने परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि 1 बाउन्स सीमारेषा पार. धावा मिळतील 4. मासूम चेहरा लेकिन वार गहरा. ठोकलाय हा चौकार. वैभव इम्पॅक्ट प्लेयर आय थिंक सबस्टिट्यूट. नवीन फिल्डर मैदानाच्या आतमध्ये ॲज अ इम्पॅक्ट आलेत. येणारे 24 बॉल आणि 78 धावांची आवश्यकता आहे. 78 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल. हे समीकरण आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाजसाठी स्वदेश यांना इन्व्हाइट केलंय बॉलिंग मार्कवरती. राईट अबोव द विकेट. बॉल तयार. ओ यावेळेस ऑफ केला ऑन साइडला. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहे उपेंद्र आहेत. एक सिंगल वरती थांबावं लागेल कारण की सदस्य गडीला वैभव सरगर काय बॅटिंग करतात. लाजवाब बॅटिंग. ज्या प्रकारे सक्सेसफुल तर स्पर्धा झालीच आहे परंतु ही मॅच देखील सक्सेसफुल करायची आहे त्या अनुषंगानेच बॅटिंग करतात. अगदी डोक्याला कफन बांधले मी तर म्हणेन वैभव सरगर यांनी. लाजवाब बॅटिंग करावी लागेल ज्या प्रकारे आतापर्यंत खेळत आलेत. फुल टॉस बॉल. पॉवर पॅक हिट करायचा होता. फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. क्षेत्ररक्षक होते परंतु तिथे बनलेत फक्त दर्शक. षटकार. काय बॅटिंग करतात वैभव. वैभव हे नावच फक्त चारी बाजूला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतं ऐकायला मिळतंय. हो अजून एक हिट करायचा होता ओव्हर द कव्हर्स. यावेळेस फिल्डर आहे पलटवार केलाय आणि आता सांगत असताना बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. नितीन होते तिकडे. प्रयत्न केला आपल्या संघासाठी. वैभव सर यांनी चांगली बॅटिंग केली. वेल प्लेड. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात.
साकेत यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. 50 धावा दाफलकावरती बनल्यात. लॉस ऑफ 5 विकेट्स, 5 विकेट्स देखील गेल्यात. यावेळेस देखील आपण पाहतोय फुल रेंजचा बॉल होता, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, एक सिंगल मिळते. आता थोडंसं शांत खेळ नक्कीच पाहायला मिळेल, कारण की हार्ड हिटर बॅटर ॲज अ खेळत होते वैभव सर, परंतु इथे परतावं लागलं त्यांना मैदानाच्या बाहेर. आणि आता न्यू बॅटर जेव्हा येतो थोडंसं इम्पॅक्ट पडतो, कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी करत असतो गोलंदाज, त्या प्रकारे कसा फेस करावं त्याला प्रश्नचिन्ह असतं नक्कीच. उपेंद्र होते, थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. ॲज अ इम्पॅक्ट आय थिंक उपेंद्र आलेत मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा यावेळेस आतमध्ये आलेला बॉल पाहायला मिळतो. हलकासा टर्न घेतला बॉलने, थोडंसं फंबल फिल्डर, एक सिंगल स्ट्राइक रोटेट. कोण आलं? 53 ऑन ए बोर्ड. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. जितेंद्र आलेत बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 6. पहिला बॉल आडवा बॅटने लॉफ्टेड हिट. फिल्डर आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. वन बाउन्स सीमारेषा पार. धावा मिळतील 4 4 4 चौका. राईट अबाउट द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील आपण पाहतोय बिरकावून देण्याचा प्रयत्न होता, परंतु लेगस्टिकच्या बऱ्याच बाहेर यावेळेस बॉल टप्पा पडला. तदनंतर एसटी रक्षक चेंडू विसावतोय, परंतु इथे वाईट बॉलचा कॉल आलाय. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द स्टंप्स. पुरुष एकदा बॉल टाकावा लागेल. 58 धावा दाफलकावरती आहेत. यावेळेस देखील ऑफ करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आलेत आणि इथे कॅच ड्रॉप. ड्रॉप तिकडे पाहायला मिळते. थोडंसं यावेळी सगळे जण 58 धावा दाफलकावरती आहेत, कारण की सर्वजण मॅच सोडलेली आहे. त्यांना देखील माहिती आहे भला मोठा लक्ष देखील ऑफ करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आणि काही घडणार नाहीये. स्लिप मध्ये फिल्डर आहे तिथे मागे आणि एक सिंगल पुनश्च एकदा मिळते. स्ट्राइक मात्र फक्त रोटेट होत राहील. फक्त धावा बनवायच्या असतील तर पॉवर पॅक बॅटिंग, टॉप गिअरवरती बॅटिंग, प्रत्येक बॉलवरती चौकार किंवा षटकारच मारावा लागेल. आम्ही मुंबईकर थोडंसं बॅकफुटला मी तर म्हणेन. पुरुष एकदा आडवा बॅटने फिल्डर आहे जज करतात, परंतु थोडंसं यावेळेस सूर्याच्या किरणांमुळे त्रास झाला, थोडंसं डिस्टर्ब झाले. परंतु 2 धावा मात्र कंप्लीट. तिसरा धावाचा कॉल आहे का? नाहीये. तिसरा धावाचा कुठल्याही प्रकारचा कॉल नाहीये. 2 धावा मात्र इथे मिळतात. 64 ऑन ए बोर्ड. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद, गेंदबाज तयार. जितेंद्र गेंदबाजी के लिए. शेवटच्या यानंतर अजूनही 2 ओव्हर शिल्लक आहेत. परत एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नो मॅचला चेंडू अदळलाय. फिल्डर थोडेसे फंबल होत आहेत. 2 धावा मात्र कंप्लीट. तिसऱ्या धाव्याचा कॉल आहे आणि यस तिसरी धाव देखील इथे कंप्लीट झाली आहे. 67 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर 6 कंप्लीट झाले आहेत आणि आता येणारे 12 बॉल आणि 54 धाव्यांची आवश्यकता आहे. 54 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल हे समीकरण इक्वेशन आहे. हे शक्य होईल का
हे चमत्कार घडेल का पाहणं फार गरजेचं राहील. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आहे, कारण की पाणी देखील फार गरजेचं आहे. तोपर्यंत आपण स्कोर कार्ड वरती लक्ष जर दिला तर 67 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 5 विकेट्स. येणारे अजूनही 12 बॉल 54 धाव्यांची आवश्यकता आहे. 54 रन्स की जरूरत. 12 गेंदे शेष. रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर प्रत्येक षटकामागे तुम्हाला 27 धावा बनवायचे आहेत. त्या अनुषंगाने खेळावं लागेल. अगदी टॉप गिअर जो स्पेशल गिअर असेल तो टाकावा लागेल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. ओव्हर नंबर 7 मोहन आहेत. येस, पहिला बॉल स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न उपेंद्र तिथे आहेत आणि एक सिंगल इथे मात्र मिळेल. सिंगलनी सुरुवात केली आहे. 68 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. षटक क्रमांक 7 प्रगतीपथावरती पाहायला नक्कीच मिळत आहे. हो, यावेळेस खाली बसून खेळण्याचा प्रयत्न होता. आडवा पाटे पॅरास्ट्रोक. एक सिंगल दुसरा धाब्याचा कॉल आहे आणि ते अगदी वापर चांगला गेला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतात. सिंगल डबल चालू आहे, परंतु इथे चौकार आणि षटकार पाहिजे. 70 धावफलकावरती लागले गेलेत. 70 ऑन अ बोर्ड. स्लोवर गती. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका. पारा देखील चकित केलं. स्कोर कार्ड मध्ये चेंजेस फक्त पाहायला मिळतात, परंतु इक्वेशन आपण जर पाहिलं तर ते आपण पाहतोय अजूनही 9 बॉल आणि तब्बल 50 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी. भरपूर बाहेर यावेळेस बॉल. ऑफ सिक्सच्या बराच बाहेर. वाईट बॉल. एक सिंगल मेल. ओ, यावेळेस स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी होती, परंतु तिथे फिल्डिंग मध्ये थोडीशी चुकी घडली आहे. पाहावं लागेल इथे घडलंय काय. बाईकच्या स्वरूपात हा चौकार मिळतोय. नशिबाचा चौकार इथे मात्र मिळत असताना आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. 76 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचे अजूनही 2 बॉल या षटकातील उर्वरित आहेत. लास्ट 2 बॉल ऑफ द ओव्हर. राईट ऑफ द विकेट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट होते आणि यावेळेस पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक सिंगल स्ट्राइक रोटेट. बाईकच्या स्वरूपात एक सिंगल. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 77 ऑन अ बोर्ड. 77 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल. ओ, यावेळेस आउटसाइड सम्स खेळायचं होतं. ब्लश केला अगदी. फक्त स्ट्रोक दाखवण्याचा प्रयत्न. टायमिंगचा वापर केला. फक्त ढकलण्याचं काम. एक सिंगल स्ट्राइक रोटेट आणि ओव्हर देखील कंप्लीट झाली आहे. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जम पोहोचलाय. 78 ऑन अ बोर्ड. 78 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम षटक आणि या षटकामध्ये आता गरज आहे तब्बल 43 धावेची. येणारे 6 बॉल 43 धावेची आवश्यकता आहे. दुपारचं सत्र या स्पर्धेचं आपण पाहतोय. बँकर्स प्रीमियर लीग 2025 पर्व 4. दोन्ही इव्हन जोडी. अर्थात आमची नितीराजी कुंभार साहेब असतील, वैभवजी सरगर साहेब. विशेष कौतुक त्या दोघांचं आहे. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. एकदा यावेळेस पाहावं लागेल. हा डॉट बॉलने सुरुवात मात्र केली आहे. चांगली सुरुवात यावेळेस करत असताना गोलंदाज अनिकेत यांना आपण पाहतोय. एकदा बॉल होती. नेक्स्ट बॉल. राईट अराउंड विकेट. पुढून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट्समॅनला देखील समजलं नाही कशा प्रकारची गोलंदाजी चालू आहे. एकदा आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले आहेत. एका बाजूला पूर्णपणे मॅच चुकली आहे.
यावेळेस लॉफ्टेड स्ट्रोक डीप मिड विकेटला फिल्डर त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि अजून एक मिळत असताना 1 बाउंस सीमारेषा पार धावा मिळतात 4 चौकार. शेवटचे 3 बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात पुन्हा एकदा बॉल टाकावा लागेल. मॅच एका बाजूने पूर्णपणे झुकली आहे. येणारे 3 बॉल 38 धावांची आवश्यकता आहे अजूनही. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे एक सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आहे. उपेंद्र तिथे होते, बॉलला कलेक्ट केलं, थ्रो केलं, तोपर्यंत एक सिंगल मिळेल. आता पूर्णपणे होप सोडून टाकलेत बॅटिंग टीमने देखील, कारण की आता येणारे 2 बॉल आहेत शेवटची आणि 37 धावांची आवश्यकता आहे. जेएल सुपर किंग्स आता मित्रमंडळी विजयाच्या मार्गावरती. गॅप शॉट सिलेक्शन आज चौकार मात्र मिळालाय, परंतु फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. शेवटचा बॉल आता उर्वरित आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. विजयाच्या मार्गावरती कॅप शॉट सिलेक्शन. जेएल सुपर किंग्स आता विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे, फक्त औपचारिकता. हा बॉल झाल्यानंतर विजय त्यांच्या नावावरती असेल. शेवटचा बॉल आणि इथे शेवटच्या बॉल वरती लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल बॅटकट आहे. यस, बॅटकटच्या माध्यमातून एक सिंगल मिळतीये आणि मॅच इथे मात्र फिनिश. सामना जिंकलाय टीम जेएल सुपर किंग्स या संघाने. जिंकलेल्या टीमचा हार्दिक नंदन आणि टीम नितिराज आपलं देखील विशेष कौतुक आहे. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी बॅटिंग करत असताना तब्बल